जगामध्ये सगळ्या गोष्टी बंद होऊ शकतात, परंतु जे चहाप्रेमी आहे ना, त्यांचा चहा कधी बंद होणार नाही. चला तर आज आपण बनवूया फक्कड चहा. तर त्यासाठी इथे मी 1 ग्लासभर दूध घेतलेलं आहे. आता आपल्याला हा जो चहा आहे ना, थोडासा दाटसर बनवायचा असेल ना, त्यामध्ये थोडीशी जी मलाई असते दुधावरची ती जरूर वापरा. 1 ग्लास दूध घेतलं, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. साखर टाकलेली आहे 1 चमचाभर. तुम्ही तुमच्या गोडीनुसार यामध्ये साखर ॲडजस्ट करू शकता. ठेचलेलं आलं आणि वेलचीसुद्धा टाकून घेतलेली आहे. चहा पावडर टाकायची आहे. आता हे आगाराचं मल्टी कुकिंग केटल आहे. यामध्ये तुम्ही राईस बनवू शकता, डाळ किंवा असा चहा, कॉफी, नूडल्ससुद्धा आरामात तयार होतात. कुठे प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही हे कुकिंग केटल सोबत घेऊन जाऊ शकता आणि आरामात कुठलेही खाद्यपदार्थ यामध्ये तुम्ही बनवू शकता. मस्त असं आपल्या चहाला उकळी आलेली आहे. अगदी झटपट यामध्ये चहा होतो. जेवढा वेळ आपल्याला गॅसवर बनवायला लागतो ना, त्याच्या कमी वेळेमध्ये यामध्ये चहा बनून तयार होतो. मस्त असा चहा उकळलेला आहे. चहासुद्धा ओतून घेऊया. आता हा जर तुम्हाला मल्टी कुकिंग केटल हवा असेल ना, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे किंवा तुम्ही हा ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता. त्यानंतर इथे माझ्याकडे आहे दिसानुचा पूर्णपणे गव्हापासून बनवलेला, कुठलेही प्रिझर्वेटिव्ह, कलर न मिसळलेला पास्ता. आता याचीही लिंक हवी असेल ना, तर दोन्हीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे.